नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. इकडे अजूनही थंडी पडलेली नसल्यामुळे खूप छान वातावरण आहे. सकाळी आधी लवकर आवरून देवासाठी फुलं तोडली, त्यानंतर दारापुढे रांगोळी काढली, देवासमोरील सगळे दिवे लावले, उदबत्ती लावली. हे करत असताना मोबाईलवर देवीचं अष्टक श्रीसूक्त सुरू होतं. त्यामुळे घरातलं वातावरण सकाळी सकाळी खूप प्रसन्न होतं. सगळ्या खिडक्यांमधनं खूप सुंदर सूर्यकिरणं घरात डोकावत होती. नवरात्रीचे 9 दिवस खूप उत्साहात आनंदात राहून प्रसन्न मनाने देवीची सगळी सेवा करायची असे दरवर्षी मनोमन आधीच ठरवून ठेवलेले असते. त्याप्रमाणे काम करते. खरं तर नवरात्रीत आपण उपवास करतो, त्यामुळे सुद्धा आपलं मन शांत आणि प्रसन्न राहतं. शरीर हलकं फुलकं राहून आपल्यामधली सकारात्मकता वाढते आणि हीच सकारात्मकता आपण आपल्यासोबत राहणाऱ्यांना देऊ शकतो. या दिवसांमध्ये आपण देवीला जी प्रार्थना करतो ती सुद्धा अगदी अंतःकरणातनं आपल्या मुखात येते. प्रार्थना व संकल्प अधिक प्रबळ होतात. देवीची मनोभावे पूजा केली, नैवेद्य दाखवला, नवरात्रीच्या सगळ्या आरत्या म्हटल्या. माझी जाऊ अश्विनीने सगळ्या आरत्यांचा संग्रह करून त्याच्या झेरॉक्स काढून मला दिलेल्या आहेत. यामध्ये देवीच्या सगळ्या आरत्या, जोगवा, दृष्ट, प्रार्थना, भजनं सगळी आहेत. आरती केल्यानंतर अर्धा कप चहा केला. चहा घेतल्यावर रताळी कापून घेतली, फराळाची तयारी केली, त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. दुपारी फराळ करून थोडा आराम केल्यावर ललिता सहस्त्रनाम म्हणायला आम्ही सगळ्याजणी गेलो. सगळ्याजणी तयार झालो आणि सगळ्याजणी आम्ही तिथे एकत्र जमलो. त्यानंतर तिथे देवीचं अष्टक, ललिता सहस्त्रनाम, लिंगाष्टकम असं सगळं म्हटलं आणि जवळजवळ 8:30 पावणे 9ला आम्ही घरी आलो. अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस खूप छान प्रकारे घालवलेला आहे. धन्यवाद.